वाजता सांगणारा पावणे सातचं म्हटल्यानंतर 6:45 का असं म्हणणाऱ्या ह्या पिढीला परत एकदा थोडं नको का मागे घ्यायला. नेहमी वाचतो. एकदम मी वाचतात. आता साहित्य कसं वाटतं तुम्हाला? एकदम म्हणजे मनाला भावणारं, पूर्वस्मृतीत नेणारं आणि परत पुन्हा प्रत्ययाचा आठवण येणार आहे. 1900 हे माझ्या एका सिनियर लेखकाने लिहिलेलं आहे. त्यांनी तो प्रबंध लिहिला होता. तो पुस्तक पण छापून मगच त्यांनी हे सगळं प्रबंध केला. त्याच्यातलं काही गोष्टी त्यांच्या आईसाठी नियमित वाचता. माझा ब्लॉग आहे सविता. अच्छा. फेज 1 का फेज 2? उत्तम कल्पना आहे. मी म्हणजे आता एक अंक संपादितच केला म्हणजे त्याच्यावरनं मला हे आवडलं आहे का नाही उपक्रम वगैरे हा प्रश्न काय उरतच नाही. मला वाटतं हे अत्यंत म्हणजे आता विश्वास पाटील म्हणाले जसं आहे समाज बिल्डरांची गरज आहे तसं हा उपक्रम आणि म्हणजे ह्याला तुमचा सगळा एक जोर लागतो ना त्याच्या मागे एका अख्ख्या एक त्याला एक कॉर्पोरेट हे पण आलेलं आहे शिस्त आणि त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की साहित्यिकांनी तर अंग चालूच नाही पण तुमच्यासारख्या बिल्डरांनी आता जितकं एक इनिशिएटिव्ह घेऊन हे करता येईल तितकं करावं कारण या सगळ्याला पूर्वी राजाश्रय मिळत असेल आता अशी मधली सगळी स्टेज आहे की ना धड राजाश्रय मिळतो ना लोकाश्रय मिळतो आणि त्यामुळे म्हणजे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे काय सांगायला ज्या क्षणी वाचकाला ती उर्मी येईल वाचनाची त्या क्षणी त्याच्याकडे ते उपलब्ध पाहिजे त्यासाठी ते एक सातत्याने कोणीतरी ती ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं असतं ती तुम्ही करताय. खरंच खूप छान उपक्रम आहे की आम्ही फक्त ते पुस्तकांविषयी ऐकतो की असा कथासंग्रह आहे अशी कादंबरी आहे ती मिळेलच असं नाही पण तुमच्या ह्याच्यात ते तुकड्या तुकड्याने वाचायला मिळतं हे खरंच एक चांगलं आहे लोकांसाठी की अत्यंत हा चांगला आहे. साहित्य कला तरी ग्रंथालय म्हणून मनातजवळ जे ग्रंथालय आहे तिथे मी सचिव म्हणून काम करते आणि ह्या कार्यक्रमाला त्याच्यासाठीच मी अगदी आवर्जून येत असते की ह्याच्यातनं नवीन नवीन तुमचे उपक्रम आणि याची सगळ्याची माहिती होते आणि आम्ही साहित्यिक चळवळीमध्येच सहभागी आहोत आणि आमचाही दर महिन्याला साहित्यिक कार्यक्रम वगैरे चालू असतो तर त्या संदर्भात तुमचं हे खूपच सगळ्यांना स्फूर्ती देणारं प्रेरणादायी आणि नवीन पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे हा कार्यक्रम. वाचण्याची आवड पण मी मार्केटिंगमध्ये असल्यामुळं जनरली ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे जाताना असं एखादं चांगलं कोणतं वाचायचं गोष्ट असो कविता असो ती घेतो आणि वाचत असतो. दिवाळीच्या वेळेसही अशाच काही चांगल्या गोष्टी कारण बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही टिपिकल त्या मार्केटिंगचा जॉब सेल्स प्रेशर हे असं आल्हाददायक वाचन जेव्हा आल्यानंतर तुमचं पूर्ण प्रेशर रिलीज होतो आणि त्याच्यापुढचं म्हणजे आजचा कार्यक्रम आज पण मी थोडं खरं तर आजारी होतो पण आम्हाला चला असा कार्यक्रम आहे कारण इतर वेळी वेळात वेळ काढून नॉर्मली माणसं सिनेमाला वगैरे जातात पण नाटकं वगैरे म्हटल्यानंतर ठीक आहे चला आज जाऊया. कमर्शियल नाटकं पाहिलीत पण आउट ऑफ द वे म्हणजे कमर्शियल आस्पेक्ट नसताना एवढं चांगलं करणं खरंच वाखाणण्यासारखं आहे. तुम्ही जे कार्य करताय म्हणजे बिल्डिंग नॉट जस्ट बिल्डिंग बट रिलेशन दॅट्स मोर इम्पॉर्टंट आणि हे तसंच सुरू ठेवा आणि ईश्वर तुम्हाला त्यासाठी आणखी आयुष्य आणि सर्वांचा सपोर्ट देऊ हीच इच्छा आहे. नमस्कार, मी सतीश तारे. आज तुमच्यासमोर बोलताना मला जास्त आनंद असा होतो आहे की आज टिळक स्मारक मंदिरामध्ये आज 8 फेब्रुवारी 2012 साली संध्याकाळच्या वेळी एका वेगळ्या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मला मिळाली आणि नाटक सिनेमा चित्रपट मालिका लाईव्ह शो याच्यापेक्षा सुद्धा आजचा जो कार्यक्रम होता तो जरा आगळा वेगळा अशा दृष्टीने म्हणता येईल की एक ऐसे अक्षरे की जैसे अक्षरे आम्ही बोलून पाठ करून लोकांसमोर आणतो ऐसे अक्षरे छापून आणून तो अंक आणि तो नुसता अंक पहिला दुसरा नाही 100व्या अंकाचं प्रकाशन आज ज्या निमित्तानं झालं त्या निमित्ताला मोठे मोठे जे लोक उपस्थित होते हे सगळे लोक आपापल्या क्षेत्रामध्ये गाजलेले नावाजलेले आणि वाजलेले असे लोक आहेत आणि अशांसमोर कार्यक्रम करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल जेवढी नावं घ्यावी तेवढी कमीच आहेत पण त्यातच सगळ्यांचे कॅप्टनमध्ये बोट राजेश दामले यांचं नाव मी घेईन मिलिंद शेंतरेंचं नाव घेईन समीरजित राय ते सगळे जाणतात आणि आत्तापर्यंत नाटक सिनेमा चित्रपट मालिकांपेक्षाही जास्तीत जास्त आनंद मिळाला तो अशा प्रकारच्या कार्यक्रमातून कारण एक तर पुणेकर रसिक हा चोखंदर रसिक आहे आणि त्यांच्यासमोर उभं राहणं म्हणजे अजूनही विंगेतून बाहेर पडताना मनात धगधग थरथरी होतेच पण तरीसुद्धा अशा प्रकारच्या कार्यक्रमात सुद्धा इंटरेस्ट दाखवून सगळ्या कलावंतांनी रसिकांनी
इथे उपस्थिती लावली आणि आजचा शो हाऊसफुल झाला आहे. हे सगळं पाहून डोळ्यात आनंद अश्रू येतात आणि असेच उपक्रम घडत राहो, लोकांपर्यंत चांगलं काहीतरी साहित्य वाचायला मिळो आणि त्यातूनही पुढची पिढी ही निश्चित तयार होऊन नवीन लेख आणि नवीन गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्यात की जे आतापर्यंत दडून राहिलेल्या आहेत, ज्या लोकांपर्यंत काही पोचल्या नाही आहेत आणि पोचणारे लोकही आता हळूहळू कमी व्हायला लागलेत. त्या निमित्तानं हे जे अंकाचं प्रकाशन आज होत आहे त्याला माझ्या लाखो करोडो अब्जावधी शुभेच्छा. तशा त्याला शुभेच्छा, त्याचा रसिक म्हणून मायबाप तुम्हाला शुभेच्छा आणि सर्व कलावंतांनी इथं हजेरी लावलेली आहे त्या सर्व माझ्या मित्र कलावंतांना देखील माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खरं तर हा आजचा ऐसी अक्षरे हा कार्यक्रम जो सादर झाला तो मी लिहिला होता, पण त्याचं मला एक टेन्शन होतं की बेलवलकरांना ज्या पद्धतीचं त्यांची जी अपेक्षा आहे आणि जो कार्यक्रम सादर व्हायला हवा आहे आणि त्यांना जे म्हणायचं जे आहे ते आपल्याला म्हणता आलं आहे का, त्यांच्या मनात जे आहे ते आपल्याला म्हणता आलं आहे का. आणि मला असं वाटतं की एक प्रेक्षकाने एक अत्यंत उत्तम असा कार्यक्रम पाहायला मिळाला, ज्याच्यामध्ये उत्तम अशी सगळी गाणी गायकांनी सादर केली, ज्याच्यामध्ये नृत्य झालं, अभिवाचनं झाली. सुबोधनं खूप सुंदर आजचा परफॉर्मन्स दिला आणि मुख्य म्हणजे असा कार्यक्रम बेलवलकरांनी आयोजित करणं ही थोडक्यात असं आहे की जगात 96% वाईट माणसं असतात, पण जग सगळं 4% चांगल्या लोकांमुळे चालले आणि अशा 4% लोकांच्या अशा कार्यक्रमामध्ये लोकांना त्याचा एक आनंद मिळाला आणि मला अतिशय आनंद झाला. आज त्यानिमित्त माझ्या गुरूंबद्दलचं मला ह्या कार्यक्रमात व्यक्त करायला मिळालं आणि एक माणूस अख्खा लोकांपर्यंत पोचवता आला, निदान त्याची ओळख करून देता आली. आणि असे कार्यक्रम सारखे असे होत नाहीत, पण हे असे सारखे घडू आणि वारंवार अशा कार्यक्रमांमुळे लोकांना एक त्या पुस्तकाच्या अंकाच्या निमित्तानं जे काही साहित्य पोचवलं जातं आहे अशा सर्व पद्धतीच्या कलेच्या सगळ्या बाबतीतलं सगळं साहित्य आणि एकूण मनोरंजन लोकांचं व्हावं आणि माझे ते बेलवलकर करतीलच. उत्तम कार्यक्रम, आनंददायी अनुभव. धन्यवाद. नमस्कार, मी स्मिता तांबे. आज ॲक्च्युली राजेशचा 1 महिन्यापूर्वी मला फोन आला होता की असा असा कार्यक्रम आहे स्मिता. तर मला वाटलं की हां, एक नॉर्मल कार्यक्रम असतात तशा पद्धतीचा काहीतरी कार्यक्रम असेल. ओके मग ही तारीख आहे का, ठीक आहे मी येईन. त्याच्यानंतर राजेश आणि रादर मिलिंद असे दोघंजण मुंबईला आले आणि मुळात हा कार्यक्रम कशासाठी आहे ह्याच्या मागची कल्पना देण्यासाठी जेव्हा ते मुंबईत आले आणि त्यांनी मला सांगितलं की असे एक गृहस्थ आहेत बेलवणकर नावाचे आणि ते त्यांचा ह्या 100व्या अंकाचं प्रकाशन आहे आणि हा अंक मुळात काय, त्याच्यामागची कल्पना काय आणि या वेगळ्या मोटिवेशनने आम्ही हा कार्यक्रम करतो आहे, तेव्हा मला असं वाटलं की अरे बापरे, अजूनही अशी माणसं आहेत की जी अशा पद्धतीने कुठली तरी एक इंटेन्सिटी ठेवून आपली मराठी आणि आपल्या मराठीतलं साहित्य आणि त्याची जोपासना ही एका अर्थाने, तर अशा पद्धतीने त्या साहित्याची जोपासना करण्यासाठी एक माणूस अथक परिश्रम करतो आहे आणि त्याचा 100वा अंक आहे. मुळात तिथेच मला फार गदगदून आलं की 100व्या अंकापर्यंतचा हा प्रवास आहे, म्हणजे हा निश्चितच खूप छान कार्यक्रम असणार आहे. आणि पुन्हा मी इतक्या छान प्रयोजनाने हा कार्यक्रम आहे. ओके राजेश, मी या कार्यक्रमाला येईन. नक्की हे गृहस्थ 60-65 या वयोगटातले असतील, पण बेलवलकर हे वयवर्ष इतके वयवर्षाने लहान असून या इंटेन्सिटीने हा कार्यक्रम करतात, एक वेगळ्या मोटिवेशनने हा कार्यक्रम करतात. तर खऱ्या अर्थाने ही साहित्याची जोपासना आहे आणि आज अशा कार्यक्रमाला एक काय म्हणतात आपण खारुटीचा वाटा असतो तशा पद्धतीने मला आज इथे सहभागी होता आलं या कार्यक्रमात. आणि मला असं वाटतं की 100च नव्हे तर 200, 500 आणि किंबहुना त्याहीपेक्षा जास्त या अंकांची प्रकाशनं होत राहोत आणि माझ्या सदिच्छा पूर्ण या छान इंटेन्सिटीला आणि या छान प्रयत्नांना आहेत. मला आज खरंच खूप आनंद होतोय की या कार्यक्रमात मी सहभागी झाले आणि मला असं वाटतं की इथून पुढे या परिवाराचा मी सदस्य राहण्याचा टोकाट प्रयत्न करेन, कारण की म्हणतात की चांगल्या कामाला आपला सहभाग असणं फार गरजेचं असतं. तर हा सहभाग जर मला सहभागी होता आलं तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. मुळात असे खूप सारे इव्हेंट असतात आणि आपण इतर इव्हेंटला गेलो तर त्याला खूप कमर्शियल स्वरूप असतं. आता हे कमर्शियल स्वरूप असण्यामागचा उद्देश असा असतो की कुठेही तो इव्हेंट लथार्जिक असू नये. त्यामुळे एक 4 गाणी, त्याच्यानंतर पुन्हा 3-4 स्केट आणि तीही कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या स्केट्सकडे त्या गाण्यांकडे बघितलं जातं.
पण मला असं वाटतं की आज कार्यक्रम बघत असताना मला असं वाटतं कार्यक्रम करणाऱ्यांची आणि ही पूर्ण खात्री होती, रादर ते कन्व्हिन्स होते ते काय करतात याच्याशी. त्यामुळे कुठेही त्या कार्यक्रमाला हा कमर्शियली होल्ड होईल नाही होईल याचा कुठलाही न विचार करता आमचा कार्यक्रम वसा ही या आजच्या कार्यक्रमाची थीम होती. त्याच अनुषंगाने मागचं जे डेकोरेशन करण्यात आलं होतं, जी सजावट करण्यात आली होती, अशी अक्षरे त्या अनुषंगानेच करण्यात आली होती. वेगवेगळी अक्षरं तिथे वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेली होती, वेगवेगळी अक्षरं तिथे त्या पद्धतीने डिझाईन केलेली होती. आणि त्याच अनुषंगाने कार्यक्रमाची थीम वसा, जो मुळात हा कार्यक्रम मी मगाशी म्हणाले की हे या कार्यक्रमाचं मागचं मोटिवेशनच असं आहे, ही जोपासना आहे. ही एका पिढीपासून पुढच्या पिढीकडे जात असताना त्याचं संक्रमण व्हावं अशी कुठेतरी इच्छा आहे. तर मला असं वाटतं त्या अनुषंगाने कार्यक्रमाची थीम डिझाईन केली होती वसा. त्यामुळे मग सम्राटांचा तो प्रवेश जो सुबोधने सादर केला तो असो, किंवा ऋषिकेशने केलेला सुबोधने केलेला नटसम्राटमधला प्रवेश असो, किंवा त्या अनुषंगाने हा कार्यक्रम डिझाईन करण्यात आला होता. तर मला असं वाटतं की खूप कन्व्हिक्शन होतं की हा कार्यक्रम होल्ड होईल न होईल याच्या पलीकडे जास्त आम्ही करतोय. आमच्या कार्यक्रमाची अशी थीम आहे आणि ती 100% सक्सेसफुल होईल. आणि मला असं वाटतं आज प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने साथ दिली आहे, कारण असं फार कमी वेळा होतं की नाट्यगृह तुडुंब भरलेलं आहे, एका माणसालाही बसायला जागा नाही आहे, काही माणसं रादर उभी राहिली होती. तर या अनुषंगाने इतक्या मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम होईल आणि प्रेक्षकांचा अशा पद्धतीने त्याला प्रतिसाद, म्हणजे कुठेतरी एक जी भीती वाटते की मराठी आपली कुठेतरी लयाला चालली आहे की काय, मराठी आपली नामशेष होत चालली आहे की काय, नाही असं अजिबात नाही आहे. जसं विश्वास पाटील कार्यक्रमात म्हणाले, तर कुठेतरी माणसांना ते मराठी पण आपल्या आत टिकून आहे म्हणून अशा कार्यक्रमांना इतक्या शांत पद्धतीने इतका छान प्रतिसाद मिळाला आहे. आणि मला असं वाटतं की हा प्रतिसाद म्हणजेच एका अनुषंगाने गोष्ट की हे प्रेक्षकांकडनं मिळालेलं समर्थन आहे या कार्यक्रमाला, आणि ती एक पोचपावती आहे या कार्यक्रमाला की अशा पद्धतीचे कार्यक्रमाला बघायचे आहेत. आणि मला असं वाटतं एक कलाकार म्हणून वारंवार अशा पद्धतीचे कार्यक्रम घडले पाहिजेत, जेणेकरून आपली संस्कृती, आपली भाषा ही टिकून राहील आणि आपला मुळात दर्जा टिकून राहील. कारण कुठेतरी कमर्शियल गोष्टींकडे विचार करत असताना कुठेतरी खूप गोष्टींकडे कानाडोळा केला जातो, जे आपल्या आतले रस म्हणू आपण, जे आपल्या संस्कृतीतले आपल्या भाषेतले रस असो, ते कुठेतरी नामशेष होत जाताना आपल्याला दिसतात. पण ते पुन्हा आणण्याचा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रयत्न होता. त्यामुळे तितकंच त्याला सांस्कृतिक, तितकंच त्याला सामाजिक आणि तितकंच त्याला काय म्हणू आपण, इतकं मराठीमय स्वरूप होतं. आणि मला असं वाटतं की मला एक कलाकार म्हणून या कार्यक्रमाने फार वेगळ्या पद्धतीचा आनंद दिलेला आहे आणि प्रेक्षकांनाही तो रादर दिला आहे. त्यामुळे असे कार्यक्रम व्हावेत.